नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण धाराशिव शहरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आलेलो आहोत। या ठिकाणी धाराशिवपासून एक 27 ते 28 किलोमीटर असणारं सुंबा गाव आहे। या सुंबा गावामध्ये एक कुटुंब पूर्ण गावाला त्रास देत आहे, उघड्या तलवारी घेऊन फिरत आहे, दहशत माजवत आहे, गावाला वेटीस धरत आहे। अशा प्रकारची तक्रार घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर पूर्ण गावच आलेलं आहे। या ठिकाणी गावचे सरपंचसुद्धा आहेत आणि गावातले सगळेच कार्यकर्ते, सहकारी कार्यकर्ते या ठिकाणी आलेत। ते म्हणतायत या कुटुंबाला जर कंट्रोल नाही केलं गेलं तर आमच्या गावामध्ये खूनसुद्धा होऊ शकतात आणि आमचं गाव सरकारच्या अधीन जाऊ शकतं आहे। आमचं गाव गुन्हेगार नाही, पण या गावाला गुन्हेगारी वृत्ती लागण्याची शक्यता निर्माण होते, अशा पद्धतीचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे। या कुटुंबाला कंट्रोल प्रशासनानं करावं, जिल्हाधिकाऱ्यानं करावं, पोलीस खात्यानं करावं, अशी मागणी घेऊन या ठिकाणी गावकरी सुंब्याचे आलेले आहेत। या ठिकाणी सरपंच आहेत, आपण सरपंचाला विचारूया। सरपंचजी, फोन जरा बंद करा, एक मिनिट। काय नेमकं तुमच्या तक्रारी काय आहेत आणि कोण तुम्हाला वेटीस धरत आहे? आम्हाला श्रावण शिंदे याचं सर्व कुटुंब आणि त्याचं पूर्ण कुटुंब हे मलाच नाही, वैयक्तिक सगळ्या गावाला वेटीस धरत आहे आणि जीवे मारण्याच्या धमक्या देत आहे। आम्ही आता इथं आलो तर त्यांनी पुढचा प्लॅन तयार केला असेल की ह्यांना आता कुठल्या गुन्ह्यात अडकवायचं, की सोनं दिलंय, त्यांना कुठं चांदी दिली, काय दिलंय म्हणून। नाही, मला काय म्हणायचं, हे जे प्रकार व्हायला आहे हे राजकारण आहे का? या राजकारणाचा कोणाचा त्यांना पाठिंबा आहेत का? नेमकं हे होतंय का आणि काय कारण आहे त्याची? नाही, राजकारणाचा कुठला पाठिंबा नाही त्यांना, पण ते वैयक्तिक प्रत्येकाला टार्गेट करतात। वैयक्तिक टार्गेट करण्याचं कारण काय? ते वैयक्तिक आम्हाला आता कारण काय त्यांनाच माहिती। नाही, कारण तर नाही, आणि तलवार घेऊन गावात हिंडत आहे। ते सराईत गुन्हेगार आहेत, त्यांच्यावर मोकाकाचे गुन्हे आहेत, ते त्यांना असू द्या ना गो, मोकोकाचे गुन्हे आहेत, मग ते सरकारच्या विरोधात तलवारी घेऊन येऊ द्या, सरकारला क्रॉस करू द्या। गावकऱ्याला, सर्वसामान्य माणसाला त्रास देण्याचं काय कारण आहे त्यांचं? गावात 10 दिवसाला 15 दिवसाला एका पोराला धरून मारतात विनाकारण, काय कारण नसताना। पुन्हा गावात त्यांच्याकडे 50 शेरड आहेत, 50 शेरड सगळ्या शेतात लावून देतात। परत जर त्यांना कोणी विचारायला गेलं जाब तर त्याची मग नावं घ्यायची, नाही तर ते स्प्रिंकलरचं पाईप फोडायचे किंवा शेतीतलं कुठलं जे अवजाराचं आहेत त्यांचं नुकसान करायचे। हे सगळे असले धंदे ते करत। बरं, आता तुमच्या गावकऱ्यांचं म्हणणं काय आहे आणि ते नेमकं कुणाला त्रास देतात? एखादा तरी गावात त्या माणसाचा दुश्मन असावा, म्हणूनच ते माणूस तलवार घेऊन हिंडतोय असा त्याचा अर्थ आहे। उगच्या उगच कुणीही तलवार घेऊन हिंडत नाही। तुमच्या गावकऱ्यांचं म्हणणं काय? तसा कुठलाही कोणी एक व्यक्ती नाही की जे वैयक्तिक समजा त्यांच्याकडं म्हणजे हे करतोय, त्याचे वैयक्तिक कोणासोबत म्हणजे दुश्मनी नाही। मग दुश्मनी नाही, तलवार घेऊन येतो कसा? हा प्रश्न संभ्रमात टाकणारा आहे। म्हणून त्या गावातल्या जी एक कुटुंब आहे, ती कुटुंब जी तुमच्या गावामध्ये दहशत माजवत आहे, त्या कुटुंबाला कंट्रोल करण्यासाठी तुम्ही गावकरी इथं आलात। हो, आता तुमची मागणी काय नेमकं? त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली पाहिजे। आमच्या जीविताला धोका आहे त्यांच्यापासून, गावात प्रत्येक माणसाला धोका आहे। बरं, आता त्या कुटुंबाने एका चॅनलला सांगितलं की आम्हाला गावकऱ्यांकडून त्रास आहे, हो है ना? मग त्रास आहे, नेमकं काय त्रास आहे त्यांना? कारण ती बॅकवर्ड आहेत आणि सरकार त्यांचं ऐकतंय, म्हणून त्यांनी तुमच्यावर आरोप केलेत। आता ते आरोप खरे का खोटे ही सरकार तपासेल, कारण तुमचं गाव आलं इथं। तुमचं प्रामाणिक मत सांगा की समोरचे माणसं तलवारी घेऊन का फिरतात, काय कारण आहे, त्याची दुश्मनी काय? प्रशासनाला मदत केली गावकऱ्यांनी, महिना 2 महिन्याला लातूर LCB येते, धाराशिव LCB येते, सोलापूर LCB असेल किंवा पुणे LCB असेल, बीड LCB असेल, ही सगळी येते त्यांना उचलून नेण्यासाठी। समजा एका XYZ तानाजी डोंबळेने प्रशासनाला आम्हाला धरून देण्यासाठी मदत केली, ह्याच्यासाठी ती घेऊन हत्यार घेऊन गावकऱ्याचं असं म्हणणं, प्रशासनाला आम्ही मदत करतात। तुमच्या गावकऱ्याचं म्हणणं असं आहे
की या भागामध्ये चोऱ्या होऊ नये, चोऱ्या होऊ नये, या भागामध्ये दहशत माजू नये, गाव शांततेमध्ये आहे, गाव शांततेमध्ये राहिलं पाहिजे, बरोबर, असं तुमचं मत आहे. म्हणून तुम्ही प्रशासनाला मदत करता किंवा सरपंच या नात्यानं, गावकर्ते या नात्याने तुम्ही मदत करता. याचा राग धरून ते संबंधित माणूस तलवारी घेऊन फिरतो. आणि दुसरं एक सांगायचंय की त्यांनी काल जेवढे निवेदनामध्ये नावं घातलेली आहेत की ती प्रशासनानं एक त्याच्या शहानिशा करावी. त्याच्यावर एकही व्यक्तीवर साधी एनसी जर दाखल असेल तर आम्ही गावकरी आम्हाला घेऊन जावे. प्रशासन माणसांची सुद्धा नावं घालून एकही व्यक्तीवर जर त्याच्यावर एनसी असेल तर आम्ही गावकरी गुन्हा कसलाही गुन्हा प्रशासन आमच्यावर लादल ते आम्ही स्वीकारतो. म्हणजे निष्कलंक माणसं आहेत. या माणसावर गुन्हे नोंदवण्याचा ह्यांनी प्रयत्न केलाय. आणि माझे वडील 19 वर्ष झालं 9 मे 2006 साली ऍक्सिडेंट मध्ये मयत झालेले आहेत. माझ्याकडे मृत्यू प्रमाणपत्र ग्रामपंचायतचं आहे, सोलापूर महानगरपालिकेचं आहे. आणि त्यांचे काल 24 तारखेला काल त्यांचं नाव ह्याच्यात अंकुश डोंबळे. माझं तानाजी अंकुश डोंबळे नाव आहे. माझ्या वडिलाचं नाव हे. हा व्यक्ती 19 वर्ष झालं मयत आहेत. बर, म्हणजे खोटे हे सिद्ध होईल. पण आता मला काय म्हणायचं माहिती आहे का, आता त्या माणसापासून ती माणूस कोण आहे, पारधी वस्तीचे घरे किती आहेत, कोणता माणूस तुमच्या गावाला भेटेल? पारधी वस्तीचे घर 5-6 आहेत. फक्त श्रावण शिंदेचं घराला तकलीफ आहे. बरं, श्रावण शिंदे गावाला शिंदे पासून गावाला तकलीफ आहे. दुसऱ्याला काय नाही. आमच्याकडे व्हिडिओ आहेत त्यांनी बाईट घेतलेली आहे. ते आम्हाला गावापासून कसलीच तकलीफ नाही. महिलेची बाईट आहे. तुम्हाला असेल तर पुरावा देतो. तानाजी अंकुश डोंबाळे. काय करता तुम्ही? मी शेती आणि व्यवसाय करतो. काय सरपंच वगैरे कोण आहे तुम्ही? सरपंच आहे. सरपंच साहेब तुमचं नाव सांगा पूर्ण. माझं गोविंद भारत पाटील. गोविंद भारत पाटील. आता गावकऱ्यांचं त्या पोराचं नाव काय म्हणलं जी गुंडेगिरी करतो तो? श्रावण शिंदे. श्रावण शिंदेच्या बाबतीमध्ये काय मत आहे आणि बाकीच्या पारधी समाजाच्या विषयी काय मत आहे? बाकीचे जे म्हणजे त्यांच्याच समाजातले लोक आहेत. आमचा वैयक्तिक द्वेष समाजाबद्दल कुठलाही नाही. त्याच्या वृत्तीच्या विरोधात आमचा विरोध आहे की तो म्हणजे विनाकारण कुठलाही म्हणजे प्रसंग होत नसताना त्यानं घडवतो. स्वतः गावात अशांतता पसरवतो. गावात दहशतीचं वातावरण तर इतकं झालंय की म्हणजे तुम्ही येऊन एकदा खात्री करू शकता. चोऱ्या करतो का माणूस? दहशत माजून चोऱ्या करतो. त्याच्यावर भरपूर गुन्हे आहेत. सगळ्या कुटुंबावर गुन्हे आहेत. बरं, तुम्ही एक बाईट देताना आता म्हणालात की ते 60-60 लाख रुपयाचे त्यांच्याकडे घर आहे आणि तरी सुद्धा ते राशन घेतात. म्हणजे हे गरीब नसून हे माणसं एवढे करोडोपती कसे झाले? म्हणजे लाखो रुपये कसे आले? तुम्हाला काय वाटतंय? ते शासनाने चौकशी कर. नाही, तुम्हाला काय वाटतंय की बाबा 60 लाखाचं घर आलंय, ह्याला जमीन नाही? आम्ही म्हणलं नाही. त्यांनी कालच्या ते श्रावण शिंदेने बाईट आहे त्यांची 60 लाख रुपयाचे मी घर घेतलं, जागा घेतली सुंबेत. म्हणजे तुम्हाला चौकशी करा असं म्हणायचं? चौकशी करा. इस्टेटची आणि या माणसाचं बंधन झालं पाहिजे. एखाद्या व्यक्तीकडे जर 12 लाख आले तर ते कशा प्रकारे आले? आम्ही शेतकरी वर्ग. कोणतरी म्हणलं 2-2 किलो सोनं त्यांच्याकडे आहे. ते कशा प्रकारे आले? 2-2 किलो सोनं दिलं असं म्हणून आरोप करते. कुणी सोनं दिलं? कुणाला? त्यांनी आम्हाला दिलं. मला दिलं. माझ्यावर आरोप आहे 22 साली. खोटा. 2022 साली लातूर LCB ला माझं स्वतः तानाजी अंकुश डोंबळेवर सोनं घेतलं म्हणून आरोप केला आणि मुरुड पोलीस स्टेशननं मला उचलून नेलं चौकशीसाठी. काही निष्पन्न झालेलं नाही. अंकुश डोंबाळे, तानाजी अंकुश डोंबाळे हे जे व्यक्ती आहेत ह्यांचं फक्त शेत ते घर एवढाच प्रवास आहे. दुसऱ्या कशामध्ये यांचा संबंध नाही. आणि जे ह्यांचं जे वातावरण आहे का, एखादा व्यक्ती समजा कोणत्या म्हणजे कोणत्या गोष्टी समोर आलं त्या व्यक्तीला कोणत्या गोष्टीमध्ये अडवायचं, सोन्याचा आरोप करायचा, पोलीस स्टेशनला खोटी फिर्याद द्यायची, अशा प्रकारे फिर्याद. बायाला काय म्हणलं? बायाचं काय? बाया अंगावर येतात. बायावाला जर काय बोललं गेलं तर बलात्काराचा गुन्हा आम्ही तुमच्यावर गुन्हा दाखल करू. डायरेक्ट कपडे काढून रस्त्यावर त्यांच्या विरोधात. हे आहेत सुंबा गावचे सगळे रहिवासी आहेत आणि त्यांचं स्पष्ट मत आहे की गाव आमचं शांततामय आहे आणि या शांततामय गावामध्ये दहशत माजवणारा काय नाव सध्या? श्रावण शिंदे. श्रावण वडिलाचं नाव सांगा त्याच्या? फॅमिली जमना शिंदे. श्रावण जमना शिंदे नावाचा जो एक गुंडवृत्तीचा माणूस आहे, त्याच्या पाठीशी तलवार लावून तो फिरतो
दहशत माजवतो आणि जर गावातले कोण गावकर्ते माणसं जर विचाराय गेले तर बाया पुढं लावायच्या आणि बाया पुढं लागले की विनयभंगाचा, बलात्काराचा आणि आमच्या पारधी समाजावर अन्याय करायलात अशा पद्धतीचे आरोप लावतात. पण या गावकऱ्यांचं मत असं आहे की आम्ही पारधी समाजाच्या विरोधात नाही. त्या ठिकाणचा जो एक व्यक्ती गुंड आहे त्या गुंडवृत्तीच्या विरोधात आहे आम्ही आणि त्या विरोधाला आमचा विरोध आहे. हे माणसं आमच्या गावातले शांततामय राहावे, तिथला परिसर शांततामय राहावा, त्यांच्या चोऱ्या चपाट्या बंद व्हाव्या, त्यांची गुंडगिरी बंद व्हावी, 60-60 लाख रुपयाचे बंगले बांधलेली चौकशी व्हावी, 2-2 किलो सोनं वापरतात, हे सोनं आलं कुठून ह्याची चौकशी पोलीस खात्यानं करणं गरजेचं आहे, जिल्हा प्रशासनानं करणं गरजेचं आहे आणि गाव शांततामय ठेवणं गरजेचं आहे. आणि जर का हे आम्ही सांगूनसुद्धा सगळं गाव इथं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर येऊन निवेदन देऊनसुद्धा जर एखादा खून झाला, एखादा खराबा झाला तर त्याला पूर्णतः पोलीस खातं आणि जिल्हा अधिकारी साहेब प्रशासन जबाबदार राहील अशा पद्धतीची गावकऱ्यांची मागणी आहे. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये या गावकऱ्यांना जिल्हा प्रशासन असो, पोलीस अधीक्षक रितू खोखकर मॅडम यांनी तात्काळ या गावाची चौकशी करावी, संबंधित माणसाला ताब्यात घ्यावं. 60 लाखाची इस्टेट आली कुठून, 2-2 किलो सोनं आणतो कुठून, कशा पद्धतीची या माणसाची वृत्ती आहे याची चौकशी सरकारनं करावी आणि गावकऱ्यांना शांततामय गाव ठेवण्यासाठी गावकऱ्यांना पोलीस प्रशासनानं आणि जिल्हा प्रशासनानं, महाराष्ट्राचे गृहमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी सर्वांनी गावाला न्याय द्यावा अशीच गावकऱ्यांची मागणी आहे. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आणि महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक कशा पद्धतीनं न्याय देतात ते पाहूया येणाऱ्या काळातच. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि अन्यायाच्या विरोधात प्रतिकार करणारा हा खडतर प्रवास यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करावा. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.